This is our 8th lecture on the topic dual nature of radiation and matter, in which we are discussing photoelectric effect, and under that photoelectric effect we are explaining how Einstein explains the observations of photoelectric effect. आइन्स्टाईननी कशा प्रकारे फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचे ऑब्झर्वेशन्स एक्सप्लेन केलेत ते आपण सगळं आता डिस्कस करतोय. त्यातले 4 पॉइंट्स आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेत. या लेक्चरमध्ये समोरचे 4 पॉइंट्स आपण कव्हर करतोय. द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज 5th पॉइंट, which we have observed in the observation is like this: the effect of intensity on saturation current. इंटेन्सिटी चेंज केली तर सॅच्युरेशन करंट कसा बदलतो हा ग्राफ आपल्याला माहिती आहे. इफ लो इंटेन्सिटी रेडिएशन इज इन्सिडेंट then saturation current is small one. If high intensity radiation is incident on that emitter, then saturation current is found to be increase. सॅच्युरेशन करंट वाढतो जर लाईटची इंटेन्सिटी किंवा त्या रेडिएशनची इंटेन्सिटी आपण वाढवली तर, आणि सॅच्युरेशन करंट कमी होतो जर इंटेन्सिटी आपण कमी केली तर. हे ऑब्झर्वेशन आपल्याजवळ आहे. हेच ऑब्झर्वेशन आइन्स्टाईननी कशा प्रकारे एक्सप्लेन केलं त्याबद्दल आता बघा. लेट अस दिस टू बी द इमिटर सरफेस, मीन्स दिस इज अ photosensitive material on which the radiations are incident from this side, say. According to Einstein, when intensity of radiation increases, means number of photons striking the surface increases. आता इथे लक्ष ठेवा, मी इंटेन्सिटी आणि नंबर ऑफ फोटॉन्स सरळ सरळ शब्द वापरतोय, पण इंटेन्सिटी वाढते म्हणजेच नंबर ऑफ फोटॉन्स स्ट्राइकिंग द इमिटर पर युनिट एरिया वाढतात. तिथे पर युनिट एरियाचा कॉन्सेप्ट आहे, पण तो पर युनिट एरियाचा कॉन्सेप्ट मी बाजूला ठेवतोय. इंटेन्सिटी वाढली म्हणजे जास्त फोटॉन स्ट्राइक्स होतील, आणि इंटेन्सिटी कमी केली तर कमी फोटॉन स्ट्राइक होतील, हे आपल्याला माहिती आहे. सो इफ इनिशियली आय यूज लो इंटेन्सिटी लाइट विथ फ्रीक्वेंसी greater than threshold frequency so that there is photoelectric emission. समजा कमी इंटेन्सिटीचा लाईट आपण वापरला म्हणजे कमी फोटॉन्स या ठिकाणी पडतील, पण आपण त्याची फ्रिक्वेन्सी कशी घेतली आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त घेतली आहे, त्यामुळे तो फोटॉन फोटो इलेक्ट्रॉनला बाहेर काढणार आहे. हे या ठिकाणी बाहेर पडलेले फोटो इलेक्ट्रॉन्स, कमी फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील, त्यामुळे कमी फोटो इलेक्ट्रॉन्स कलेक्टरकडे अट्रॅक्ट होतील, आणि म्हणून मग सॅच्युरेशन करंट हा कमी असेल. ॲज इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स आर लेस इन नंबर, सो द इलेक्ट्रॉन्स कलेक्टेड बाय द कलेक्टर विल बी लेस इन नंबर, सो दॅट्स वाय द सॅच्युरेशन करंट विल ऑल्सो बी लो. ठीक आहे, कमी इंटेन्सिटी असेल तर सॅच्युरेशन करंट का बरं कमी येतो या प्रकारे आइन्स्टाईनने एक्सप्लेन केला. मग इंटेन्सिटी वाढवली तर, इफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इन्क्रीजेस मीन्स नंबर ऑफ फोटॉन्स स्ट्राइकिंग द सरफेस इन्क्रीजेस. नंबर ऑफ फोटॉन्स म्हणतोय, पर युनिट एरिया वापरत नाहीये. नंबर ऑफ फोटॉन्स स्ट्राइकिंग द सरफेस इन्क्रीजेस. आता फोटॉनची संख्या जर वाढली तर या ठिकाणी इमिट होणाऱ्या इलेक्ट्रॉन बद्दल काय म्हणसाल, इमिट होणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल, कारण की फोटॉनची संख्या वाढलेली आहे, ती एनर्जी ॲब्सॉर्ब करतील ते इलेक्ट्रॉन्स आणि ते बाहेर पडतील. सो ॲज इंटेन्सिटी इन्क्रीजेस, नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड फ्रॉम द इमिटर इन्क्रीजेस. नाउ ॲज दिस नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस, ऑल ऑफ देम विल बी कलेक्टेड बाय द कलेक्टर. हे सगळे कलेक्टर कलेक्ट करेल. सो सॅच्युरेशन करंट विल बी मोर दॅन दॅट ऑफ द बिफोर. मागच्यापेक्षा सॅच्युरेशन करंट आता जास्त भरेल. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या, आपण इंटेन्सिटी वाढवली, इंटेन्सिटी वाढवल्यामुळे जास्त फोटॉन्स या सरफेसवर स्ट्राइक झाले, जास्त फोटॉन स्ट्राइक झाल्यामुळे जास्त फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले, जास्त फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर झाले तर हे सगळे या कलेक्टरनी कलेक्ट केल्यामुळे जास्त सॅच्युरेशन करंट तुम्हाला दिसेल. ठीक आहे, म्हणून मग कमी इंटेन्सिटी असेल तर सॅच्युरेशन करंट कमी असेल,
आणि जास्त इंटेन्सिटी रेडिएशनची असेल तर सॅच्युरेशन करंट जास्त असेल. या प्रकारे आईन्स्टाईनला हे जे ऑब्झर्वेशन होतं ते एक्सप्लेन करता आलं, इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑन सॅच्युरेशन करंट. द सिक्स्थ ऑब्झर्वेशन in the photoelectric effect was the maximum kinetic energy of emitted photoelectron depends on frequency. त्या emitted photoelectronची maximum kinetic energy ही डिपेंड करते कोणावर? तर इन्सिडंट फोटॉनच्या फ्रिक्वेन्सीवर. हे ऑब्झर्वेशन त्या प्रॅक्टिकली आपण केलेलं आहे. नाव धिस ऑब्झर्वेशन इज एक्सप्लेन or was explained by Einstein like this. Look at the figure. This is the photosensitive material. This is the photon which is striking the surface. This photon is having energy h nu, where nu greater than nu 0. या फोटॉनची एनर्जी h nu असते आपल्याला माहिती आहे. आपण त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त घेतली आहे. काय होईल? This energy get absorbed by the atom or electron of the atom, and using that energy the electron comes out of the surface. ठीक आहे, त्या एनर्जी साने तो बाहेर येईल. आता मला सांगा, the energy supplied to the photosensitive material is h nu. बरोबर आहे. ही फोटॉनची एनर्जी या सरफेसला मिळाली किंवा त्या इलेक्ट्रॉनला मिळाली. व्हॉट इलेक्ट्रॉन डू विथ दिस एनर्जी? इलेक्ट्रॉन युटिलाइजेस पार्ट ऑफ दिस एनर्जी टू टेक इट और टू नॉक इट फ्रॉम द सरफेस. इलेक्ट्रॉन यामधली काही एनर्जी वापरेल बाहेर पडण्यासाठी, विच इज कॉल्ड एज वर्क फंक्शन. जी एनर्जी इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी लागते, मिनिमम एनर्जी लागते, त्याला वर्क फंक्शन म्हणतात. सो इट इज φ0. आणि जी एक्स्ट्रा एनर्जी असेल त्याच्याकडे, म्हणजे वर्क फंक्शन पेक्षा जास्तीची जी एनर्जी त्याच्याकडे असेल, ती एनर्जी तो वापरेल इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ती कायनेटिक एनर्जी त्याची मॅक्झिमम असेल, म्हणून मी त्याला मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. Now look at this equation. H nu, it is the energy supplied by the photon. या एनर्जी पैकी काही पार्ट वापरल्या गेला इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी. किती पार्ट? तर वर्क फंक्शन एवढा. आणि राहिलेली जी एनर्जी त्या इलेक्ट्रॉन जवळ होती, फोटो इलेक्ट्रॉन जवळ होती, ती त्यांनी वापरली काय म्हणून? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणून. Now look at this equation. So kinetic energy maximum becomes h nu minus φ0. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची, त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला मिळतोय किंवा हा आईन्स्टाईनचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार तुम्हाला दिसतं h nu minus φ0. आता लक्ष ठेवा, हा जो φ0 आहे इट इज वर्क फंक्शन. आणि आपल्याला माहिती आहे वर्क फंक्शन हे त्या मटेरियलसाठी फिक्स असतं, कॉन्स्टंट असतं. ते हे कमी जास्त होत नाही हा मटेरियल जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत. सो वर्क फंक्शन इज फिक्स. म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी साठी या फॉर्म्युल्यामध्ये हा कॉन्स्टंट झाला φ0. राहिलं कोण? h आणि न्यू. h पण कॉन्स्टंट आहे, इट इज प्लँक्स कॉन्स्टंट. हा पण कॉन्स्टंट आहे. मग या इक्वेशन मध्ये राईट हँड साइडला व्हेरिएबल कोण आहे? फक्त फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट रेडिएशन. ही फ्रिक्वेन्सी जर वाढली तर बघा, ही फ्रिक्वेन्सी जर वाढली तर फर्स्ट टर्म वाढेल, सेकंड टर्म तेवढीच राहील, हा डिफरन्स वाढेल, म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी वाढेल. बघा पुन्हा सांगतोय, φ0 कॉन्स्टंट आहे, तो काही कमी जास्त होऊ शकत नाही. h हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे, तो पण कमी जास्त होऊ शकत नाही. फ्रिक्वेन्सी मात्र रेडिएशनची कमी जास्त आपल्याला करता येते. आपण ती फ्रिक्वेन्सी वाढवली, म्हणजे रेडिएशनची फ्रिक्वेन्सी जर वाढवली तर हा पहिली टर्म म्हणजे h nu ही वाढेल, सेकंड टर्म तेवढीच आहे, म्हणजेच कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम वाढेल. सो बाय इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन यू कॅन इन्क्रीज
maximum kinetic energy of that emitted photoelectron. So maximum kinetic energy of emitted electron depends on frequency. This observation explained by Einstein like this. ठीक आहे, या प्रकारे आइन्स्टाईनला हे ऑब्झर्वेशन नंबर 6 पण एक्सप्लेन करता आलं. नाउ द 7th ऑब्झर्वेशन ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इज रिगार्डिंग इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन स्टॉपिंग पोटेन्शियल. काय ऑब्झर्वेशन होतं आपल्याजवळ? जर आपण लो फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन वापरलं तर स्टॉपिंग पोटेन्शियल कमी असतं आणि हाय फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन आपण वापरलं तर स्टॉपिंग पोटेन्शियल जास्त असतं. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी हे ऑब्झर्वेशन आपल्याकडे आहे ॲज पर द ऑब्झर्वेशन्स टेकन इन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. नाउ दिस ऑब्झर्वेशन is also explained by Einstein like this. Maximum kinetic energy of the emitted photoelectron depends on what? Frequency. Emitted photoelectron ची maximum kinetic energy frequency वर डिपेंड असते. हे आपण याच्या पहिलेच जे 6 नंबरचं ऑब्झर्वेशन त्यामध्ये आपण क्लिअर केलंय. सो अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. बघा आता हा तो मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असणारा फोटो इलेक्ट्रॉन. से दिस कन्सिडर दिस टू बी द कलेक्टर. ठीक आहे, हा समजा कलेक्टर आहे. या मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असणाऱ्या इलेक्ट्रॉनला हा कलेक्टर थांबवणार आहे. इट विल रिपेल दॅट इनकमिंग इलेक्ट्रॉन हॅव्हिंग मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. मग आता याच्यावर आपण निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलंय. निगेटिव्ह पोटेन्शियल आपण कलेक्टरला देतोय. सो बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह पोटेन्शियल द इनकमिंग इलेक्ट्रॉन गेट रिपेल्ड बाय द कलेक्टर. हे केव्हा शक्य होईल? व्हेन एनर्जी ऑफ दिस इनकमिंग फोटोइलेक्ट्रॉन becomes equal to the energy applied by this collector. जेव्हा इकडनं येणाऱ्या फोटो इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि या कलेक्टरनी अप्लाय केलेली एनर्जी ही सारखी होईल त्यावेळेस हा इलेक्ट्रॉन थांबून जाईल. इट विल स्टॉप अँड देअर विल बी नो फोटो इलेक्ट्रिक करंट. म्हणजे या इलेक्ट्रॉनला थांबवण्यासाठी याची जेवढी कायनेटिक एनर्जी आहे तेवढीच एनर्जी या इलेक्ट्रिक फील्ड मार्फत द्यावी लागेल. ही जी इलेक्ट्रिक फील्ड कलेक्टरनी तयार केली त्याच्या मार्फत त्याला द्यावी लागेल. मग तेवढी एनर्जी जर मला द्यायची आहे तर एनर्जी इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल मी बोलणार. एनर्जी इन इलेक्ट्रिक फील्ड इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. काय फॉर्म्युला असतो? एनर्जी इज इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल. मग या इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतो ई आणि किती पोटेन्शियल दिलं आपण याला थांबवण्यासाठी तर त्याला आपण पोटेन्शियल दिलंय V0. बघा इक्वेशन व्यवस्थित समजून घ्या. या येणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीला त्या ठिकाणी रिपेल करावं लागणार आहे. तेवढ्याच एनर्जीनी कोण रिपेल करेल तर त्या कलेक्टरनी सप्लाय केलेली एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि ती एनर्जी किती असेल E इंटू V0 एवढी. आता व्यवस्थित लक्ष ठेवा. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीसाठी आपल्याला कंडिशन मिळाली आहे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी E इंटू V0. E म्हणजे त्या इलेक्ट्रॉनवरचा चार्ज हा असतो फिक्स. तो कमी जास्त नाही होत. तो 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम एवढा फिक्स आहे. तो काही कमी जास्त होत नाही. मग मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी जर बदलत असेल तर त्यामुळे कोण बदलणार आहे? V0 म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. म्हणजेच स्टॉपिंग पोटेन्शियल चेंजेस विथ मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन. त्या इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनच्या मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीनुसार स्टॉपिंग पोटेन्शियल बदलणार आहे. पण मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी कोणावर डिपेंड असते? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. बघा स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड आहे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीवर. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डिपेंड आहे फ्रिक्वेन्सीवर. याच्या पहिलेचा पॉइंटच तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच स्टॉपिंग पोटेन्शियल
डिपेंड्स ऑन व्हॉट? इट डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. म्हणजेच स्टॉपिंग पोटेन्शियल हे त्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करेल. या प्रकारे आइन्स्टाईननी क्लिअर केलं की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन स्टॉपिंग पोटेन्शियल. तर स्टॉपिंग पोटेन्शियल चेंजेस विथ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन हे त्याला प्रूव्ह करता आलं. द 8th ऑब्झर्वेशन इन द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट वॉज लाईक दिस. हा असा आपण ग्राफ काढला होता. दोन वेगवेगळे मटेरियल घेतले होते. इमिटर प्लेट्स वेगवेगळ्या होत्या, मटेरियल ए आणि मटेरियल बीच्या. तर त्या दोन्ही मटेरियलसाठी आपल्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या मिळाल्या होत्या आणि स्टॉपिंग पोटेन्शियल पण वेगवेगळे मिळाले होते. हे दोन्ही ग्राफ एकमेकांना पॅरलल आहेत. मीन्स स्लोप ऑफ बोथ दिस ग्राफ्स इज सेम. दोन्ही ग्राफचा स्लोप सारखाच आहे कारण की दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. इंटरसेप्ट ऑन दिस ॲक्सिस हा होता स्टॉपिंग पोटेन्शियल या ॲक्सिसवर घेतलं होतं आणि फ्रिक्वेन्सी आपण या ॲक्सिसवर कन्सिडर केलं होतं. ठीक आहे. तर या स्टॉपिंग पोटेन्शियलच्या ॲक्सिसवर इंटरसेप्ट तुम्हाला या ठिकाणी मेटल ए साठी वेगळा दिसतोय तर मेटल बी साठी वेगळा दिसतोय. ठीक आहे. ऑल धिस नेचर ऑफ द ग्राफ is explained by Einstein like this. Now look, the maximum kinetic energy of emitted photoelectron using Einstein relation is h nu minus phi 0. But maximum kinetic energy is equal to E into V0. आत्ताच आपण बघितलंय मागच्या पॉस्ट्युलेटमध्ये, मागच्या ऑब्झर्वेशनमध्ये मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असते स्टॉपिंग पोटेन्शियल इंटू चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन एवढी. म्हणजेच हे इक्वेशन तुम्हाला लिहिता येतं. या कायनेटिक एनर्जी मॅक्झिममच्या ऐवजी ई इंटू व्ही झिरो मी टाकलं इज इक्वल टू एच न्यू मायनस फाय झिरो. ओके. स्टॉपिंग पोटेन्शियल इज इक्वल टू एच न्यू मायनस फाय झिरो. हा ई मी ट्रान्सफर करतो किंवा डिवायडेड बाय ई ऑन बोथ साइड्स असं म्हणा. सो व्ही झिरो इज इक्वल टू एच अपॉन ई इंटू न्यू. न्यू मुद्दाम मी सेपरेट दाखवतोय. मायनस फाय झिरो अपॉन ई डिवाइड बोथ साइड्स बाय ई सो दॅट दिस ई गेट कॅन्सल्ड. दिस इज डिवायडेड बाय ई, दिस इज डिवायडेड बाय ई. ओके. Now look, this equation is similar to y is equal to mx plus c. आठवतं का स्ट्रेट लाईनचं इक्वेशन? y कोऑर्डिनेट इज इक्वल टू m म्हणजे त्या लाईनचा स्लोप. आठवतं? x म्हणजे हा x कोऑर्डिनेट प्लस c म्हणजे इंटरसेप्ट. बरोबर आहे? हे तुम्हाला आठवतं? मग या दोघांची मी जर तुलना केली तर वाय ॲक्सिसवर आपण व्ही झिरो घेतलाय. वाय ॲक्सिसवर आपण व्ही झिरो घेतलाय म्हणजेच कट ऑफ पोटेन्शियलसाठी वाय ॲक्सिस आपण वापरलाय. एक्स म्हणजे न्यू. एक्स ॲक्सिसवर आपण फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे. म्हणजे एच अपॉन ई काय असेल? एच अपॉन ई असेल एम. एम म्हणजे स्लोप. दिस इज स्लोप ऑफ द लाईन. ही जी लाईन आपण ड्रॉ करणार आहे एक्स ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी आणि वाय ॲक्सिसवर स्टॉपिंग पोटेन्शियल घेऊन त्या लाईनचा स्लोप किती असेल? एच अपॉन ई एवढा. मग आता एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, कॉन्स्टंट आहे. ई म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, तो पण फिक्स आहे. त्यामुळे हा रेशो काय असेल? कॉन्स्टंट. म्हणून जेवढे तुम्ही ग्राफ काढसाल स्ट्रेट लाईन ग्राफ या ठिकाणी सगळ्यांचा स्लोप सारखा असेल आणि म्हणून मग या दोन्ही लाईनचा स्लोप सारखाच असतो हे आइन्स्टाईनला प्रूव्ह करता आलं. स्लोप ऑफ बोथ लाईन्स विल बी सेम अँड दॅट स्लोप इज इक्वल टू एच अपॉन ई, कॉन्स्टंट. ओके. हा झाला पहिला पार्ट. आता या दोन्ही लाईन या ठिकाणी इंटरसेप्ट करतायत पोटेन्शियल ॲक्सिसवर. दोन वेगवेगळ्या पॉईंटला इंटरसेप्ट करतायत म्हणजे याचा अर्थ हा इंटरसेप्ट वेगवेगळा असेल. बघा आता व्यवस्थित लक्ष ठेवा. तो पॉईंट आइन्स्टाईनने कसा एक्सप्लेन केला? इंटरसेप्ट इज फाय झिरो अपॉन ई. ई
इज कॉन्स्टंट, ई हा कॉन्स्टंट आहे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, इट इज फिक्स, तो काही बदलत नाही. मग मटेरियल जर आपण बदलवलं तर काय बदलणार आहे, वर्क फंक्शन. आपण बघितलेलं आहे वेगवेगळ्या मटेरियलचं वर्क फंक्शन वेगवेगळं असतं. सो 5 चेंजेस विथ मटेरियल. मटेरियल ए साठी तो वेगळा असेल, मटेरियल बी साठी वेगळा असेल, म्हणजे मटेरियल ए साठी हा रेशो वेगळा भरेल, मटेरियल बी साठी हा रेशो वेगळा भरेल, आणि म्हणून मग हे इंटरसेप्ट काय असतील, वेगवेगळे असतील. ठीक आहे, हे इंटरसेप्ट म्हणून वेगवेगळे असतील. आलं लक्षात. म्हणजे दुसरा पॉईंट पण आईन्स्टाईननी क्लिअर केला की ते दोन्ही जे ग्राफ तुम्ही काढलेले असतील त्या दोन वेगवेगळ्या मटेरियलसाठी त्या दोघांचे इंटरसेप्ट वेगवेगळे का असतील तर. आणि इंटरसेप्ट किती असेल, 5/e एवढा, आणि स्लोप किती असेल त्या ग्राफचा, h/e एवढा. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, न्यूमेरिकल्समध्ये तुम्हाला कामात पडतील. ओके, गॉट इट. झाला पॉईंट क्लिअर. आता हे झाले सगळे 8 ऑब्झर्वेशन्स की जे आपण ऑब्झर्वेशन 8 लिहिले होते ते सगळेचे सगळे 8 ऑब्झर्वेशन्स या प्रकारे आईन्स्टाईननी एक्सप्लेन केलेत. सो आईन्स्टाईन कॅन एक्सप्लेन ऑल द फिनॉमिना ऑब्झर्व्ड इन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. सगळेचे सगळे फिनॉमिना आईन्स्टाईनला एक्सप्लेन करता आले. ओके, नोट्स रिलेटेड टू लेक्चर नंबर 7 and 8. बघा, पहिला कॉन्सेप्ट आपण लेक्चर नंबर 7 मध्ये डिस्कस केला, वर्क फंक्शन. मेटल कन्सिस्ट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स बिकॉज ऑफ विच इलेक्ट्रिसिटी अँड हीट कॅन पास थ्रू इट. हा कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. दिस फ्री इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव्ह इनसाइड द मेटल ओनली. ते त्या आतमध्येच फिरत राहतील मेटलच्या आतमध्ये, ते काही बाहेर येऊ शकत नाही. जर त्यांना बाहेर यायचं असेल तर काय लागतं, एक्स्ट्रा एनर्जी लागते. दे कॅन नॉट एस्केप आउट ऑफ द मेटल अनलेस दे हॅव सफिशियंट एनर्जी. ओके, फ्रॉम दिस डिस्कशन द डेफिनेशन फॉर work function is like this: the minimum amount of energy required to be provided to an electron to pull it out of the metal from the surface is called work function of the metal. त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी कमीत कमी जी एनर्जी द्यावी लागते की ज्या एनर्जीमुळे तो इलेक्ट्रॉन बाहेर पडतो मेटलच्या सरफेसमधनं, त्या एनर्जीला म्हणायचं वर्क फंक्शन. इट इज डिनोटेड बाय 5 आणि हे वर्क फंक्शन कोणावर डिपेंड असतं, द वर्क फंक्शन डिपेंड्स ऑन प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नेचर ऑफ द सरफेस. ॲज द वर्क फंक्शन इज एनर्जी इट इज रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट. या इलेक्ट्रॉन व्होल्टला तुम्हाला जूल्समध्ये पण कन्वर्ट करता येते किंवा जूल्सला तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये पण करता येते, पण वर्क फंक्शन सहसा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये रिप्रेझेंट करतात. द वर्क फंक्शन फॉर सम मटेरियल is listed below. Work function for potassium is 2.3 electron volt, for zinc it is 3.6 electron volt, for copper it is 4.7 electron volt, for gold it is 5.1 electron volt. Okay, note down some points. Point number 1, work function of potassium is 2.3 electron volt, which is small one, so energy required to eject the electron from its surface is less. आता या पोटॅशियमसाठी वर्क फंक्शन कमी आहे, 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, त्यामुळे त्या इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी आपल्याला फक्त 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी द्यावी लागेल. आता व्हिजिबल लाईटचा विचार करा. व्हिजिबल लाईट म्हणजे कोणता, जो आपल्याला दिसतो तो. यात 7 कलर असतात, 7 कलर बँड्स असतात, VIB GYOR तुम्हाला माहिती आहेत. तर त्याच्यामधला जर रेड कलर तुम्ही घेतला तर व्हिजिबल लाईट फोटॉन, से रेड लाईट फोटॉन कॅरी 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर त्या रेड लाईटच्या फोटॉनची एनर्जी जवळपास 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असते. आणि ब्ल्यू लाईटचा फोटॉन जर तुम्ही घेतला तर त्या ब्ल्यू लाईटच्या फोटॉनची एनर्जी 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. बघा, रेड कलरची वेवलेंथ जास्त आहे पण फ्रिक्वेन्सी कमी आहे. ब्ल्यू लाईटची वेवलेंथ कमी आहे पण फ्रिक्वेन्सी जास्त आहे. फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे त्याची एनर्जी वाढली. ब्ल्यू लाईटची फोटॉनची एनर्जी आहे 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो आता याची एनर्जी 3.1 आहे आणि त्या पोटॅशियममधनं इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी किती एनर्जी लागते, फक्त 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे आपण व्हिजिबल लाईट जर त्याच्यावर टाकला, म्हणजे व्हिजिबल लाईटचे फोटॉन्स जर आपण त्या सरफेसवर टाकले तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकतो. सो व्हिजिबल लाईट कॅन प्रोड्यूस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इन सोडियम, असं आपल्याला म्हणता येतं. सोडियम ॲज वेल एज पोटॅशियम आहे की नाही. सोडियम पण एक्झाम्पल आहे त्याचंच. सोडियममध्ये वर्क फंक्शन सोडियमचं पण कमीच आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण त्याच्यामधलं,
The ultraviolet photon carry energy in the range few electron volt to 100 electron volt. बरोबर आहे. काही इलेक्ट्रॉन व्होल्ट ते 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी त्या अल्ट्राव्हायोलेट फोटॉनजवळ असते. त्यामुळे हे फोटॉन जर तुम्ही सरफेसवर टाकले तर ते त्या प्रत्येक सरफेसमधून जवळपास इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकतात. सो दे कॅन इजेक्ट. सो अल्ट्राव्हायोलेट रेज कॅन प्रोड्यूस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इन ऑल सबस्टन्सेस लिस्टेड अबव. जेव्हा वर आपण सबस्टन्सेस दाखवलेत गोल्ड आणि ते सगळे, त्यांच्यामधनं ते इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकतात. त्यातला सेकंड पॉईंट होता आइन्स्टाईन्स पॉस्च्युलेट ऑफ एनर्जी क्वांटायझेशन. आइन्स्टाईननी कशाप्रकारे एनर्जीला क्वांटाईज केलं त्यासाठी त्यांनी एक पॉस्च्युलेट प्रपोज केलं होतं. ते पॉस्च्युलेट नेमकं काय आहे ते या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे. आइन्स्टाईन युजेस प्लँक्स क्वांटम थिअरी टू एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आइन्स्टाईननी प्लँक्स क्वांटम थिअरीचा वापर केला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करण्यासाठी. ही कन्सिडर दॅट द रेडिएशन इज मेड अप ऑफ फोटॉन्स इच ऑफ एनर्जी E इज इक्वल टू h nu. When this photon strikes the surface, then all its energy get absorbed and photon disappear. म्हणजे जेव्हा तो फोटॉन त्या सरफेसवर पडेल तर त्याची पूर्णपणे एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेतल्या जाईल आणि तो फोटॉन डिसॅपियर होईल. दॅट इज एनर्जी गेट ॲब्सॉर्ब इन द फॉर्म ऑफ पॅकेट. पूर्णची पूर्ण एनर्जी एकदम घेतल्या जाणार आहे आणि म्हणून मग ती एनर्जीचं पॅकेट त्या सरफेसला मिळेल असं म्हटलं जातं. ओके. सो व्हेन रेडिएशन्स आर इमिटेड फ्रॉम अ सोर्स, म्हणजे एखाद्या सोर्समधनं जेव्हा रेडिएशन बाहेर पडतात, देन ऑल्सो इट इज इन द फॉर्म ऑफ फोटॉन, मीन्स इन द फॉर्म ऑफ पॅकेट ऑफ एनर्जी. दॅट इज एनर्जी इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. म्हणजे जेव्हा फोटॉन्स बाहेर पडतील एखाद्या सोर्समधनं तेव्हा एनर्जीचे पॅकेट्सच बाहेर पडतील. म्हणजे एनर्जी डिस्क्रीट फॉर्ममध्येच बाहेर पडेल, कंटिन्युअस फॉर्ममध्ये नाही. याचा त्यांनी वापर केला आणि त्यांनी पॉस्च्युलेट सांगितलं की अंडर सर्टन कंडिशन light behaves as if it was a particle and its energy is released or absorbed in bundles or quanta. की काही कंडिशनच्या अंडर लाईट हा पार्टिकलसारखा बिहेव करतो आणि त्याची जी एनर्जी इमिट किंवा ॲब्सॉर्ब होते ती बंडल्सच्या फॉर्ममध्ये होते. इन शॉर्ट ही पॉस्च्युलेट दॅट्स एनर्जी इज क्वांटाइज. म्हणजे त्यांनी प्रूव्ह केलं की ही एनर्जी क्वांटाईज असते. त्याच्यानंतरचा पॉईंट आपण बघितला आहे आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आपण जे 8 पॉईंट बघितले होते ऑब्झर्वेशनमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या, ते 8चे पॉईंट आइन्स्टाईनने एक्सप्लेन केलेत. कशाप्रकारे एक्सप्लेन केले गेलेत ते बघा. सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघितला होता की जोपर्यंत त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत नाही. हे पहिलं ऑब्झर्वेशन होतं. ते आइन्स्टाईननी कसं एक्सप्लेन केलं ते पहा. ॲज पर आइन्स्टाईन, वेन रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू फॉल्स ऑन द इमिटर सरफेस, देन ईच फोटॉन कॅरिंग एनर्जी E इज इक्वल टू h nu गेट ॲब्सॉर्ब. प्रत्येक फोटॉनची एनर्जी h nu असेल आणि ती ॲब्सॉर्ब होईल. धिस फोटॉन कॅन इजेक्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ओनली व्हेन इट्स एनर्जी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द वर्क फंक्शन. जर या फोटॉनची एनर्जी वर्क फंक्शन एवढी असेल किंवा वर्क फंक्शनपेक्षा जास्त असेल तरच हा फोटॉन इलेक्ट्रॉन बाहेर काढू शकतो. मग आता वर्क फंक्शनपेक्षा त्या फोटॉनची एनर्जी जास्त पाहिजे, म्हणजे साहजिकच आहे त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी ठराविक फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे. सो दिस इज पॉसिबल ओनली व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज ग्रेटर दॅन अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी कॉल्ड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. Photoelectric effect is possible only when frequency of radiation is greater than or equal to threshold frequency. Hence, the first observation get explained. The second observation was the threshold frequency changes with material. हा कॉन्सेप्ट आपण तिथे ऑब्झर्व केला होता. तो आइन्स्टाईननी कसा एक्सप्लेन केला? इट इज ॲज पर द एक्सप्लेनेशन. द वर्क फंक्शन phi0 changes with the material. मटेरियल जर बदलवलं तर वर्क फंक्शन बदलतं. मीन्स वर्क फंक्शन ऑफ डिफरंट मटेरियल इज डिफरंट. सो टू इजेक्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम डिफरंट मटेरियल मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड इज डिफरंट. म्हणजे वेगवेगळ्या सबस्टन्समधलं जर तुम्हाला इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचं असेल तर मिनिमम एनर्जी लागणारी ही वेगवेगळी असेल. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल. हेन्स Einstein can explain the second concept. The third observation was
फोटो इलेक्ट्रिक करंट डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी. आपण स्ट्रेट लाईन ग्राफ काढला होता, आठवतो? ते कशा प्रकारे एक्सप्लेन केलं गेलं आइन्स्टाईननी ते या ठिकाणी सांगितलं आहे. व्हेन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज इन्क्रीज देन नंबर ऑफ फोटॉन्स स्ट्रायकिंग द सरफेस इन्क्रीजेस. बरोबर आहे. जेव्हा इंटेन्सिटी आपण वाढवू, आपण लाईटला फोटॉन कन्सिडर केलं आहे, त्यामुळे इंटेन्सिटी वाढवली की फोटॉनची संख्या वाढणार आहे. When intensity of radiation is increased, then number of photons striking the surface increases, which are responsible for ejecting more number of photoelectrons. Which are responsible for ejecting more number of photoelectrons. त्यामुळे जास्त फोटॉन जर पडले तर जास्त फोटो इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी बाहेर पडतील, आणि जास्त फोटो इलेक्ट्रॉन जर बाहेर पडले तर फोटो इलेक्ट्रिक करंट काय होईल? जास्त होईल. हेन्स फोटो इलेक्ट्रिक करंट चेंजेस लिनियरली विथ इंटेन्सिटी. सो आइन्स्टाईन कॅन एक्सप्लेन द प्रॉपर्टी. आता इथे लक्ष ठेवा, जर तुम्ही फोटॉन नेचर कन्सिडर केलं तर इंटेन्सिटी वाढली तर फोटॉनची संख्या वाढते, आणि जर तुम्ही लाईटला वेव्ह नेचर दिलं तर तिथे मात्र लक्षात ठेवा, लाईटची इंटेन्सिटी वाढली तर त्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड वाढते. पॉईंट व्यवस्थित लक्ष ठेवा. जर तुम्ही लाईटला वेव्ह नेचर दिलं आणि त्या लाईटची इंटेन्सिटी जर तुम्ही वाढवली तर त्या प्रत्येक वेव्हची ॲम्प्लिट्यूड वाढेल. लक्ष ठेवा हां. आणि जर तुम्ही लाईटला फोटॉन म्हटलं आणि याची जर इंटेन्सिटी आपण वाढवली तर तिथे फोटॉनची संख्या वाढेल. दोन्ही पॉईंटमधला फरक व्यवस्थित लक्षात ठेवा. द फोर्थ ऑब्झर्वेशन वॉज रिगार्डिंग इफेक्ट ऑफ कलेक्टर पोटेन्शियल ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट. आता इथे या ग्राफमध्ये बघा की कलेक्टरचं पोटेन्शियल जर आपण वाढवलं, इफ कलेक्टर पोटेन्शियल इज इन्क्रीजेस then photoelectric current goes on increasing and it becomes saturated. आणि जर आपण कलेक्टरचं पोटेन्शियल निगेटिव्ह जर केलं, कलेक्टरचं पोटेन्शियल जर निगेटिव्ह केलं तर फोटो इलेक्ट्रिक करंट कमी कमी होत जातो आणि एका पर्टिक्युलर निगेटिव्ह पोटेन्शियलला तो थांबून जातो. हे एक्सप्लेन केलं आइन्स्टाईननी या प्रकारे. व्हेन द इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम इमिटर अँड कलेक्टर इज ॲट पॉझिटिव्ह पोटेन्शियल, इच इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्सेस अँड ॲक्सलरेशन. तो कलेक्टर पॉझिटिव्ह पोटेन्शियलवर आहे, इमिटर निगेटिव्ह पोटेन्शियलवर आहे, मधात इलेक्ट्रिक फील्ड आहे, आणि या इलेक्ट्रिक फील्डमुळे त्या तयार झालेल्या फोटो इलेक्ट्रॉनवर फोर्स ॲक्ट होईल आणि त्यामुळे त्यांना ॲक्सलरेशन मिळतं. हे आपल्याला माहिती आहे. सो इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्सेस अँड ॲक्सलरेशन. बाय इन्क्रीजिंग द पोटेन्शियल ऑल द इलेक्ट्रॉन्स कॅन बी कलेक्टेड बाय कलेक्टर सो दॅट करंट बिकम्स सॅच्युरेटेड ॲट अ पर्टिक्युलर पोटेन्शियल. आपण इलेक्ट्रिक फील्ड वाढवली तर त्या ठिकाणी ॲक्सलरेशन वाढेल, सगळेचे सगळे फोटो इलेक्ट्रॉन्स त्या कलेक्टरकडे जातील, तयार होणारे सगळे सगळे जात राहतील, त्यामुळे मिळणारा करंट हा सॅच्युरेटेड करंट आपल्याला मिळेल. इफ द कलेक्टर इज केप्ट ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल, आता समजा कलेक्टरला आपण निगेटिव्ह केलं, देन दिस इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स एक्सपिरियन्सेस अ रिटार्डेशन. ते समोर जाणारे इलेक्ट्रॉन आता थांबतील कारण की त्यांच्यावर रिटार्डिंग फोर्स ॲक्ट होईल, अपोजिंग फोर्स ॲक्ट होईल, अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिचिंग द कलेक्टर डिक्रीजेस. आणि कलेक्टरपर्यंत पोहोचणारे इलेक्ट्रॉन जर ची संख्या कमी झाल्यामुळे कलेक्टर करंट काय होईल? कमी होईल. सो ॲट अ पर्टिक्युलर निगेटिव्ह कलेक्टर पोटेन्शियल ऑल द इलेक्ट्रॉन्स गेट रिपेल्ड. आणि सगळे जर थांबले तर त्या ठिकाणी काय असेल? त्या पोटेन्शियल आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हटलेलं आहे, म्हणून फोटो इलेक्ट्रिक करंट झिरो होऊन जातो. अशा प्रकारे आइन्स्टाईननी तो ग्राफ एक्सप्लेन केला, किंवा व्हेरिएशन ऑफ कलेक्टर पोटेन्शियल अँड फोटो इलेक्ट्रिक करंट हे त्यांनी एक्सप्लेन केलं. हेन्स इफेक्ट ऑफ चेंज ऑफ कलेक्टर पोटेन्शियल बी एक्सप्लेन बाय आइन्स्टाईन. Next observation was regarding variation of saturation current with intensity. आपण काय बघितलं होतं की ज्यावेळेस इंटेन्सिटी कमी असेल त्यावेळेस सॅच्युरेशन करंट हा कमी असतो, आणि जेव्हा इंटेन्सिटी जास्त असेल तेव्हा सॅच्युरेशन करंट वाढतो. हे आपण ऑब्झर्वेशन करून ठेवलेलं आहे. हेच ऑब्झर्वेशन आइन्स्टाईनने एक्सप्लेन केलं. कशा प्रकारे बघा. वेन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज इन्क्रीज देन ॲज पर आइन्स्टाईन द नंबर ऑफ फोटॉन्स स्ट्रायकिंग द इमिटर प्लेट इन्क्रीजेस. फोटॉनची संख्या वाढेल. दे नॉकआउट मोर फोटो इलेक्ट्रॉन्स, ते जास्त फोटो इलेक्ट्रॉन्सला इमिट करतील, अँड हेन्स फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस. त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट वाढेल, आणि फोटो इलेक्ट्रिक करंट जर वाढला इंटेन्सिटी वाढवल्यामुळे तर साहजिकच आहे सॅच्युरेशन करंट पण काय होईल? वाढेल. दॅट इज सॅच्युरेशन करंट इन्क्रीजेस विथ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. इन दिस वे आइन्स्टाईन एक्सप्लेन द कॉन्सेप्ट. द सिक्स ऑब्झर्वेशन वॉज रिगार्डिंग the maximum kinetic energy of emitted photoelectron which depends on frequency of incident radiation. हे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, तेच आइन्स्टाईननी प्रूव्ह केलं आहे. कशा प्रकारे बघा.
When a photon of energy E is equal to h nu strikes the emitter, the photoelectron uses this energy to get out of the substance. तो photoelectron ती energy वापरेल h nu एवढी. The emitted photoelectron uses this energy in two way. दोन प्रकारांमध्ये ती एनर्जी तो वापरेल. पहिला पार्ट, एनर्जी इक्वल टू वर्क फंक्शन म्हणजेच फाय झिरो इज यूज टू गेट आउट ऑफ द सबस्टन्स. तो इलेक्ट्रॉन 5 एवढी एनर्जी वापरेल त्या सबस्टन्समधनं बाहेर पडण्यासाठी. अँड रिमेनिंग एनर्जी इज यूज्ड बाय द फोटो इलेक्ट्रॉन ॲज कायनेटिक एनर्जी. राहिलेली जी एनर्जी त्या इलेक्ट्रॉनजवळ असेल एक्स्ट्राची ती तो वापरेल कायनेटिक एनर्जी म्हणून. आणि म्हणून मग या इक्वेशनकडे आता लक्ष ठेवा. एच न्यू म्हणजे फोटॉननी दिलेली एनर्जी इज इक्वल टू वापरलेली एनर्जी असं ते इक्वेशन आहे. दिलेली एनर्जी इज इक्वल टू वापरलेली एनर्जी. आता ही इलेक्ट्रॉननी वापरलेली एनर्जी आहे. 5 म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉननी वापरलेली एनर्जी कशासाठी, सबस्टन्समधनं बाहेर पडण्यासाठी. आता सबस्टन्समधनं बाहेर पडल्यानंतर जर त्याजवळ एनर्जी शिल्लक असेल तर ती काय म्हणून तो वापरेल, कायनेटिक एनर्जी म्हणून. आणि म्हणून मग एनर्जी सप्लाइड बाय द फोटॉन इज इक्वल टू एनर्जी यूज्ड बाय द इलेक्ट्रॉन असं इक्वेशन तयार होतं. याच्यावरून मी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला तयार करतो आहे. इथे ही कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम का बरं म्हटली मी, कारण की ती जी कायनेटिक एनर्जी त्या इलेक्ट्रॉनजवळ असेल ती त्याची मॅक्झिमम असेल आणि म्हणून मग ही कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असेल. सो कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल टू एच न्यू मायनस 5 किंवा यालाच तुम्हाला लिहिता येतं कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा मायनस 5 कारण की फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. सो सी अपॉन लॅम्बडा, न्यूच्या ऐवजी सी अपॉन लॅम्बडा आपल्याला टाकता येतं. ठीक आहे. दिस शोज दॅट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. आता याच्यावरनं मी हे स्टेटमेंट कसं करू शकतो, दिस शोज दॅट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिडिएट फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. तर या इक्वेशनकडे लक्ष ठेवा. 5 काय कॉन्स्टंट, वर्क फंक्शन त्या मटेरियलचं फिक्स असतं, ते काही बदलत नाही. हा एच पण कॉन्स्टंट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट, तो पण बदलत नाही. आपण काय बदलू शकतो, तर त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी जर बदलवली तर काय होईल, ही पहिली टर्म बदलेल. फ्रिक्वेन्सी वाढवली तर पहिली टर्म म्हणजे मोठी वाढेल आणि फ्रिक्वेन्सी जर कमी केली तर पहिली टर्म छोटी होईल, स्मॉल होईल. सो द डिफरन्स, इफ यू इन्क्रीज फ्रिक्वेन्सी देन द डिफरन्स इन्क्रीजेस, मीन्स कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. इफ यू रिड्यूस द फ्रिक्वेन्सी then the difference decreases, means kinetic energy decreases. So that's why kinetic energy depends on the frequency of incident radiation. या प्रकारे आइन्स्टाईनने ते एक्सप्लेन केलं. The next observation was, म्हणजे 7th observation was like this: the stopping potential depends on frequency of incident radiation. आणि हे कशा प्रकारे एक्सप्लेन केलं गेलं ते बघा. सो अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन, when increase in frequency of incident radiation, with increase in frequency of incident radiation, maximum kinetic energy of emitted photoelectron increases. जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर त्या फोटो इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी वाढते, हे आपण आताच बघितलं आहे. नाव टू स्टॉप दिस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन, द स्टॉपिंग पोटेन्शियल से V0 एवढं जर स्टॉपिंग पोटेन्शियल असेल या कायनेटिक एनर्जी असणाऱ्या इलेक्ट्रॉनला थांबवणारं, तर इक्वेशन काय मिळतं आपल्याला, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू ई इंटू V0. आता हे का बरं लिहिलं मी असं, तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी. आता लेफ्ट हँड साईडला जर एनर्जी आहे तर राईट हँड साईडला पण काय असेल, एनर्जीच असेल. म्हणजे ई इंटू V0 पण एनर्जीच दाखवते. V0 म्हणजे पोटेन्शियल, ई म्हणजे चार्ज, पोटेन्शियल इंटू चार्ज म्हणजे एनर्जी. म्हणजे ही झाली एनर्जी. कोणाची एनर्जी, तर त्या इलेक्ट्रिक फील्डनी सप्लाय केलेली, कशाला, तर या येणाऱ्या इलेक्ट्रॉनला अपोज करण्यासाठी. एवढ्या एनर्जीनी इलेक्ट्रॉन येत आहे आणि एवढ्या एनर्जीनी त्याला अपोज होत आहे, की जेणेकरून तो इलेक्ट्रॉन थांबेल आणि फोटो इलेक्ट्रिक करंट स्टॉप होईल. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम एनर्जी असणाऱ्या इलेक्ट्रॉनला आपण थांबवतो आहे, तर एवढं पोटेन्शियल V0 एवढं पोटेन्शियल आपल्याला द्यावं लागणार आहे. दॅट इज स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड्स ऑन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन. याच्यावरून दिसतं तुम्हाला की स्टॉपिंग पोटेन्शियल कोणावर डिपेंड आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीवर. बट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिडिएट फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. स्टॉपिंग पोटेन्शियल मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीवर डिपेंड आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. म्हणून मग आइन्स्टाईनला काय म्हणता आलं, हेन्स आइन्स्टाईन शोज दॅट स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड्स लिनियरली ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन
and by increasing frequency stopping potential also increases. अशा प्रकारे आइन्स्टाईनला तो पॉईंट नंबर ऑब्झर्वेशन नंबर 7 एक्सप्लेन करता आलं. ऑब्झर्वेशन नंबर 8मध्ये आपण 2 ग्राफ काढले होते, मटेरियल एसाठी आणि मटेरियल बीसाठी. दोन्ही ग्राफ जे आपण काढले होते ते होते स्टॉपिंग पोटेन्शियल आपण घेतलं होतं वाय ॲक्सिसवर आणि फ्रिक्वेन्सी घेतली होती एक्स ॲक्सिसवर. बरोबर आहे. ते 2 स्ट्रेट लाईन काढल्या होत्या, दोघांची इंटरसेप्ट वाय ॲक्सिसवर V0A V0B दाखवलं होतं आपण, आठवतं? त्याला कशाप्रकारे आइन्स्टाईनने एक्सप्लेन केलं, ते दोन्ही ग्राफचे स्लोप सारखे का असतील, त्यांचं इंटरसेप्ट वेगवेगळे का असतील, हे सगळं आइन्स्टाईनने एक्सप्लेन केलं आहे. आता या ठिकाणी ते बघा व्यवस्थित. द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिडिएट फोटो इलेक्ट्रॉन इज, हे आइन्स्टाईनचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल टू h nu - phi0. बट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अँड स्टॉपिंग पोटेन्शियल V0 आर रिलेटेड ॲज. पण मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल कसं एकमेकांशी रिलेटेड आहेत, हे नंतरचं इक्वेशन की दाखवतं. कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल टू E × V0. त्यामुळे या दोन्ही इक्वेशनला आपल्याला लिहिता येईल, एकत्र करता येईल. अरे आता h न्यूच्या ऐवजी मी ठेवलं E V0. सो E V0 इज इक्वल टू मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीच्या ऐवजी मी ठेवलं E × V0 इज इक्वल टू h nu - phi0. या इक्वेशनला मी ईनी डिवाईड केलं. सो V0 इज इक्वल टू h nu अपॉन E - phi0 अपॉन E. आता या इक्वेशनकडे लक्ष ठेवा. ही इक्वेशन असं आहे का, y इज इक्वल टू mx + c या फॉर्ममध्ये. V0 म्हणजे माझ्यासाठी y, न्यू म्हणजे माझ्यासाठी x, कारण की आपण x ॲक्सिसवर न्यू घेतलेलं आहे, फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे, आणि y ॲक्सिसवर काय घेतलेलं आहे, V0 म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल घेतलेलं आहे. त्यामुळे हे इक्वेशन असेल एका स्ट्रेट लाईनचं, की ज्या स्ट्रेट लाईनचा स्लोप असतो m एवढा. या इक्वेशननुसार y इज इक्वल टू mx + c नुसार इथला m म्हणजे इथला काय h अपॉन E. म्हणजे ही जी लाईन आहे या लाईनचा स्लोप किती असेल, h अपॉन E एवढा असेल. h पण कॉन्स्टंट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट, E पण कॉन्स्टंट आहे, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. त्यामुळे हा रेशो काय असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणून जी लाईन तुम्ही या ग्राफवर काढसाल, कोणता ग्राफ, स्टॉपिंग पोटेन्शियलचा आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ, त्या प्रत्येक लाईनचा स्लोप काय असेल, सारखा असेल, कारण की h अपॉन E एवढाच असेल, तो फिक्स. त्यानंतर y इज इक्वल टू mx + c मधला c मधला काय असतो, इंटरसेप्ट. मग या ठिकाणी इंटरसेप्ट आहे त्या लाईनचा phi0 अपॉन E. हा इंटरसेप्ट वेगवेगळ्या मटेरियलसाठी वेगवेगळा असेल का, हो. का बरं, कारण की phi0 म्हणजे वर्क फंक्शन वेगवेगळ्या मटेरियलचं वेगवेगळं असतं. सो ॲज phi0 डिपेंड्स ऑन मटेरियल, सो phi0 अपॉन E ऑल्सो डिपेंड्स ऑन मटेरियल, मीन्स द इंटरसेप्ट चेंजेस विथ मटेरियल. तो मटेरियलचा इंटरसेप्ट वेगवेगळ्या मटेरियलसाठी इंटरसेप्ट काय असेल, वेगवेगळा असेल. म्हणून ते तुम्हाला ते 2 ग्राफ, त्या 2 लाईन ज्या मटेरियल ए आणि मटेरियल बीसाठी आपण काढल्या होत्या, त्या तुम्हाला पॅरलल दिसल्या होत्या. आता या इक्वेशनवरनं काय मिळतं पहा. धिस इक्वेशन शोज दॅट स्टॉपिंग पोटेन्शियल V0 डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. हे तर दिसतंच तुम्हाला याच्यावरनं, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतं म्हणून. द अबाव इक्वेशन शोज दॅट इफ अ ग्राफ इज प्लॉटेड, ग्राफ जर आपण काढला कशामधला, स्टॉपिंग पोटेन्शियल अगेन्स्ट फ्रिक्वेन्सी, देन स्लोप ऑफ द ग्राफ इज h अपॉन E. त्या ग्राफचा स्लोप किती असेल, h अपॉन E. हा m आहे आपला याला इक्वेशनमधला, विच इज कॉन्स्टंट, म्हणजे त्या प्रत्येक लाईनचा स्लोप सारखाच असेल. अल्सो इंटरसेप्ट इज phi0 अपॉन E विच चेंजेस विथ मटेरियल. हा इंटरसेप्ट मटेरियलनुसार बदलणार आहे, बिकॉज phi0 इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल. वेगवेगळ्या मटेरियलसाठी phi0 हा वेगवेगळा असतो. दॅट इज स्टॉपिंग पोटेन्शियल चेंजेस विथ मटेरियल. आणि म्हणून मग मटेरियल बदलवलं की phi0 बदलेल, phi0 बदलला की स्टॉपिंग पोटेन्शियल बदलेल. सो दॅट्स वाय स्टॉपिंग पोटेन्शियल इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल. सो इन दिस वे आइन्स्टाईन एक्सप्लेन्स द नेचर ऑफ द ग्राफ. असे सगळेचे सगळे 8चे 8 ऑब्झर्वेशन आइन्स्टाईननी त्या ठिकाणी पूर्णपणे एक्सप्लेन केले आहेत. आता लक्ष ठेवा, याच्या समोरचा जो पार्ट आहे की आपण आतापर्यंत ड्युएल नेचर ऑफ वेव्ह बघतोय. वेव्हला 2 नेचर असतात, लाईट म्हणजे पार्टिकल नेचर पण असतं आणि वेव्ह नेचर पण असतं. तशाच प्रकारे मॅटरला पण पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर पण असतं. पण समोरचा जो पार्ट आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर आता या वर्षीच्या म्हणजे 2021च्या एक्झामसाठी, 12वीच्या एक्झामसाठी तो समोरचा पार्ट कट केलेला आहे, सिलेबसमधनं कट केलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे त्यातला एक थोडासा छोटासा पॉईंट शिल्लक आहे, तो पॉईंट आपण
नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. बाकी मॅक्झिमम पार्ट आता समोरचा त्यांनी कटच करून टाकला आहे. तुमच्या पुस्तकामधनं कट केल्यापेक्षा म्हटल्यापेक्षा या वर्षीच्या सिलेबसमधनं त्यांनी कट केला आहे. ती तुमच्यापर्यंत माहिती आम्ही पोचवलेलीच आहे.